प्राप्त केलं होतं असा हा बलाढ्य संघ, त्याचप्रमाणे वेंगुर्ले संघाचा हा खेळाडू सागर पाटील, कुळगाव बदलापूर नगर परिषदेचा अष्टपैलू खेळाडू. केवळ कबड्डीच नव्हे तर क्रिकेटमध्ये हे काल जो सामना झाला, उत्कृष्ट पकड, सामूहिक पकड, रमेश भोपी. वय वर्ष 55 जरी असले तरी अजून तारुण्याची लकाकी त्यांच्या चेहऱ्यावरती आहे. हा वेंगुर्ले संघाचा एकतर्फी विजय प्राप्त करून देणारा बळदंड शरीराचा हा खेळाडू हेमंत. किशोर गवळी, पुन्हा एकदा सागर पाटील. या खेळाडूचं विशेष उत्कृष्ट चढाईपटू आणि कोपरा रक्षक डिफेंडरही आहे. समालोचकांनी आपण आपली कॉमेडी चालू करावी. उत्कृष्ट असे समालोचक या ठिकाणी उपस्थित आहेत. त्या या पुढील सामन्याचे समालोचन ते करणार आहेत. कुळगाव बदलापूर नगर परिषद आयोजित भव्य राज्यस्तरीय क्रिकेट आणि कबड्डी स्पर्धा 2024 या ठिकाणी आपण हे पर्व पाहतोय. आणि आज वेंगुर्ला आणि बदलापूर या दोन टीममध्ये, या दोन संघांदरम्यान हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. कबड्डीचा क्रिकेट स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर बदलापूर संघाने चॅम्पियन पद पटकावलंय. आज आपण पाहिलं तर तो जल्लोष तुम्हाला स्वर्गीय जगन्नाथ क्रीडा संकुलामध्ये पाहायला मिळाला. आणि आता आपण पाहतोय बदलापूर जिमखाना येथे बदलापूर संघाने पहिला या ठिकाणी आपण पाहिला तर आवाज थोडासा कमी केला तर चालेल. यानंतर पुढील सामना लोणावळा नगर परिषद लोणावळा विरुद्ध कुळगाव बदलापूर नगर परिषद ब. दोन्ही संघांनी तयार राहायचंय. दोन्ही संघांना हा पहिला पुकार. 2 पॉइंट या ठिकाणी घेण्यात आला. आपण पाहिलं तर जबरदस्त रायडर टीम वेंगुर्ला संघाच्या वतीने टाइम आउट घेण्यात आलेला आहे. आज या ठिकाणी कुळगाव बदलापूर नगर परिषदेचा जो स्टाफ आहे अतिशय या आनंद वातावरणामध्ये कबड्डी पाहण्यासाठी आलेला आहे. श्रीमती अपर्णाताई चौधरी, श्रुतिकाजी मोरे, विश्रांतीजी गवळी यांचंही मनपूर्वक स्वागत. या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व कबड्डी रसिकांचं सहर्ष मनपूर्वक स्वागत आपण करू. अत्यंत संध्याकाळच्या सत्रामध्ये आपण पाहिला पहिला सामना प्रेक्षकांच्या आवडीचा सामना. एका बाजूला बदलापूर आणि दुसऱ्या बाजूला वेंगुर्ला नगर परिषद आपण पाहतोय. नवीन रायडर मधरच्या आत आपण पाहतोय चांगली राईड करतायत. अगदी आपण पाहतोय उजव्या बाजूने सुरुवात या राईडला करण्यात आली आहे. बदलापूर संघ सध्याच्या घडीला वरचढ ठरतोय या सामन्यामध्ये. पुन्हा एकदा आपण पाहतोय 08 जर्सी क्रमांक आपण पाहतोय. रायडर सज्ज बदलापूरच्या वतीनं
इंद्रपडा जिमखाना बदलापूर आणि अतिशय सुंदर पकड या ठिकाणी करण्यात आली आहे. पुन्हा एकदा चालाकी दाखवण्याचा प्रयत्न होता पण पुन्हा या ठिकाणी आपण पाहिलं तिथे सर्वोत्कृष्ट पकड करण्यात आली आहे. पूर्णपणे ब्लॉक करण्यात आलं खेळाडूला आणि बेंगुरला संघाला इथे मात्र पॉइंट मिळतोय. हिमंत येतात बेंगुरलाचे एक जबरदस्त भारदस्त शरीराचा हा रायडर आपण पाहतोय की बाई सामना टर्न करण्याची क्षमता त्याच्याकडे असते. आणि आता आणखीन 2-3 पॉइंट या ठिकाणी पंच सांगतायत. 1-2-3 पॉइंटाने बळालाच एकदा जोरदार टाळून होतं हेमंतसाठी. बेंगुरला संघ आपण पाहतोय जरी क्रिकेटच्या मॅचेसमध्ये थोडंसं मागे राहिला असेल, सेमीफायनलमध्ये तो संघ परास्त झाला, परंतु आता कबड्डी स्पर्धा जिंकायची आहे याच उद्देशाने उतरला आहे. म्हटलं जाताना मातीचा हा रांगडा खेळ आहे आणि या मर्दांगी खेळामध्ये तुम्हाला तुमची मर्दांगी दाखवायची असते, ताकद. आणि इथे मात्र युक्तीचा वापर देखील करावा लागेल. फलंदाजा ठिकाणी आपण जर पाहिलं तर एक पॉइंट कदाचित आपण पाहिलं रायडर या ठिकाणी बाद होतं. ज्या पद्धतीने फलंदाज क्रिकेटमध्ये बाद होतं त्याच पद्धतीने इथे ब्लॉक केला पूर्णपणे. आणि आता एकंदरीत 4 बोनस प्लस 3. सागर पाटील केवळ कबड्डीच नव्हे तर क्रिकेट मैदानामध्येही काल अंबरनाथ नगर परिषदेच्या बरोबर झालेल्या क्रिकेट स्पर्धेमध्ये बदलापूर संघानं 74 रन्स बनवल्या होत्या आणि त्यामध्ये 50 रन एकट्या सागरने मारल्या होत्या आणि त्यावरतीच कालच्या स्पर्धेमध्ये आपण विजय प्राप्त केला. सागर पाटील म्हटलं सर तर आम्ही सकाळी अनाउन्समेंट केली की सबसे कातिल सागर पाटील हा खेळाडू आता कबड्डीमध्ये देखील अग्रेसर ठरतोय. चांगला ठाणे जिल्ह्याचा आपण पाहतोय बोनस घेणारा खेळाडू अतिशय चालाक आहे जो रायडर आपण पाहतोय सागर पाटील. सध्या बदलापूर संघामध्ये हेमंत येतात. आता आपण पाहतोय त्यांना पुन्हा पॉइंट या ठिकाणी मिळेल. आणखीन एक पॉइंट बेंगुर्ले संघाच्या खात्यामध्ये ऍड होत असताना हॅलो आता बदलापूर संघानं थोडंसं नियोजन करणं गरजेचं आहे की ह्या बलाढ्य शरीरयष्टी असलेल्या खेळाडूला सांघिक पकडीशिवाय पर्याय नाही. टाइम आउट घेतलेला आहे.
वन मॅन शो पकड होणं जरा अवघड आहे. हेमंत हा वेंगुर्ले संघाचा खेळाडू. गेले 3 दिवस भव्य दिव्य कबड्डी आणि क्रिकेट स्पर्धा या बदलापूर नगरीमध्ये संपन्न होत आहे. पुन्हा एकदा हाच चढाईपटू हेमंत. अनेक चांगले चांगले खेळाडू बदलापूर संघामध्ये देखील आहेत. किशोर गवळीला तुम्ही पाहतात, ज्याने मात्र ठाणे रायगड दोन्ही जिल्ह्यांमध्ये आपल्या नावाचा परिचय दबदबा निर्माण करणारा खेळाडू आहे कबड्डीमध्ये. चांगली पकड आणि आता इथे मात्र चांगला ब्लॉक केलाय. ज्या खेळाडूला बाद करण्याची किमया मगाशी सरांनी सांगितलं की सांघिक यश मिळेल का, आणि आता अगदी आपण पाहिलं तर सांघिक एकजुटीने मात्र इथे पूर्णपणे ब्लॉक करण्यात आलाय. या ठिकाणी खेळाडू हेमंत बाद होत आहेत. पॉइंट मिळतो बदलापूरला. पुन्हा एकदा सागर पाटील आणि याच दरम्यान इथे आपण पाहतो पकड झाली सागरला आणि आता 1 2 3 खेळाडूंना मात्र बाद होते. सुपर रेड आपल्याला पाहायला मिळाली सागर पाटीलची बेंगुरला संघाच्या विरोधात. चांगली पकड होती, परंतु अगदी आपण पाहतो त्यामधून सुद्धा निसटला सागर पाटील. तिथे 3 गुण मिळाले टीम बदलापूरला. सर आपण पाहतोय की जसे त्याच्या बॅट्समधून धावा निघत होत्या तशा त्याच्या चढाईमधून सुद्धा अनेक गुण आपल्या त्या संघाच्या खात्यात तो जमा करतोय. प्रत्येक एक एक गुणाला फार सर महत्व आहे. नेहमी आम्ही सांगत असतो की परीक्षेमध्ये एका गुणाला, त्यानंतर इलेक्शनमध्ये एका मताला, आणि क्रिकेटमध्ये एका धावेला, कबड्डीमध्ये एका गुणाला फार महत्व आहे. आणि तो एक एक पॉइंट या ठिकाणी अत्यंत महत्त्वाचा. आपण पाहतोय बदलापूर संघ आता पुन्हा एकदा वरचढ ठरत असताना या सामन्यामध्ये 3 पॉइंट मिळतील 2+1. खरं तर आलेल्या राज्यातील सर्वच संघांना माहिती असावं की बदलापूर नगरी ही क्रीडा नगरी संबोधली जाते. त्याचं कारण क्रिकेट, कबड्डी असेल, अशा सर्व क्षेत्रामध्ये अनेक नामवंत खेळाडू या बदलापूर शहरानं राज्याला आणि राष्ट्राला दिलेले आहेत. कला, कड्या, सांस्कृतिक, शैक्षणिक, धार्मिक, त्यानंतर आपण पाहिलं तर व्यावसायिक अनेक क्षेत्रामध्ये आपण पाहतो बदलापूर हा अग्रेसर आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आहे. आणि कदाचित आपण पाहतो त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून, त्यांचे विचार डोळ्यासमोर ठेवून प्रत्येक खेळाडू घडतोय बदलापूरमध्ये सर्व क्षेत्रामध्ये. सर आपण ऐकलंच असेल की भरतखंडी नरदेहाची प्राप्ती येतो परम भाग्याची संपत्ती. कारण या भारत देशामध्ये तुम्ही आम्ही जन्माला आलोत की खूपच मदभाग्य आपलं आहे की याच भारतभूमीमध्ये देवाधिकाने अवतार घेऊन आपलं अवतार कार्य सिद्ध केल्यानं असुर शक्तीचा नाश केला. याच भारतभूमीमध्ये संत महंतांनी जन्म घेऊन त्यांच्या संत साहित्यानं, वाङ्मयानं ही जी भूमी आहे ही समृद्ध केली. छत्रपती शिवाजी महाराज असतील, राणा प्रताप, गुरु गोविंद सिंग यांच्या पराक्रमाने ही भूमी सुगंधित केलेली आहे. अशी ही भारतभूमी, असा हा भारत देश. पुन्हा एकदा ब्लॉक करण्याचा प्रयत्न आपण पाहतो. इथे खेळाडूला पूर्णपणे ब्लॉक केलेला आहे. रायडर आउट पंचांनी घोषित केलाय. पॉइंट वेंगुर्ला. पुन्हा एकदा रायडर सज्ज. पॉइंट बदलापूर. आणखीन एक पॉइंट ऍड होतोय. सेकंड कॉल.
लोणावळा नगर परिषद विरुद्ध कुळगाव बदलापूर नगर परिषद ब. सेकंड कॉल. संयोग गवळी यांना विनंती, आपण वेंगुर्ला टीमच्या मागे उभं राहायचं. यावेळेस सागर पाटील आणि आता काय पकड झाली आहे. अगदी आपण पाहतोय सुरुवातीपासून अक्षरशः तुटून पडले सागरवरती आणि शेवटी अखेर त्याला पूर्णपणे अगदी क्रीडांगणाच्या मागे टाकण्यात आलं. बाद त्याला घोषित केलं आणि आता पॉइंट बेंगुरला सगळा मिळतोय. प्रयत्न करावा लागेल. प्रयत्नांची पराकाष्ठा मैदानामध्ये तुम्हाला सर्व काही मिळवून देईल. पुन्हा एकदा आपण पाहतो बदलापूर टीम आणि अतितटीची लढत आपण पाहतोय. हा सामना अत्यंत महत्त्वाचा आहे. कोट चेंज पंच सांगतात मध्यांतरा पर्यंतचा गुणफलक आमच्यापर्यंत पोहोचतोय. बदलापूर संघ मिळालेले गुण 30 आणि वेंगुर्ला संघ मिळालेले गुण मध्यांतरापर्यंत 18, म्हणजे 12 गुणांची आघाडी ती बदलापूर संघाकडे. अठरा 30 मध्यांतराचा गुणफलक, 12 गुणांची आघाडी बदलापूर संघाकडे. आज या स्पर्धेसाठी विशेष महिलांचा सुद्धा सहभाग अतिशय महत्त्वाचा आहे. आणि योगायोगानं आज ज्यांनी शिक्षण क्षेत्रामध्ये महिलांना संधी देऊन महिलांचं जीवन समृद्ध केलं, अशा सावित्रीबाई फुले यांचा स्मृतिदिनही आज आहे. आणि त्या निमित्तानं त्यांच्या स्मृतींना उजाळा देणे हे आपलं कर्तव्य आहे. कुळगाव बदलापूर नगर परिषद संघाचा रेडर प्रमोद आकाश गवळी एक गडी बाद करून 1 गुणाची कमाई आपल्या संघाच्या खात्यामध्ये जमा. प्रेक्षकांमधून सुंदर असं प्रोत्साहन. पुन्हा एकदा आकाश गवळी. सुपर टॅकल, सुपर टॅकल, 2 गुणांची बढत. लोणावळा नगर परिषद विरुद्ध कुळगाव बदलापूर नगर परिषद ब. सेकंड कॉल.
उत्कृष्ट चढाई आनंद जाधव. खेळाडूंनी बोलू नये, संघनायक बोलेल फक्त. चांगली पकड या ठिकाणी करण्यात आली किशोर गवळीच्या माध्यमातून. ठाणे रायगड दोन्ही जिल्ह्यांमध्ये या खेळाडूने आपल्या नावाची चर्चा, या खेळाडूने दखल घेण्यासाठी भाग का पाडलं होतं आणि असा खेळ आता आपण पाहतोय बदलापूर नगर परिषदेतर्फे या ठिकाणी करण्यात आला. पुन्हा एकदा एका बाजूला बेंगुरला संघाकडे देखील आपण पाहिलं तर पकड करण्यात आली, ब्लॉक केलाय पूर्णपणे, थांबवलंय रायडरला आणि इथे मात्र बाद होत आहेत. किरण ढिले तुम्ही यांना पाहतायत जे मात्र ठाणे श्रीसाठी देखील दाखल होणार आहेत. त्यांना पुढील वाटचालीसाठी भरपूर सारा शुभेच्छा कुळगाव बदलापूर नगर परिषद तर्फे. हेमंतची सुपर रेड पाहायला मिळाली, 2+1 बोनस पॉइंट त्याला मिळाला आणि आता तो बेंगुरला संघासाठी इथे 1, 2, 3 असे पॉइंट सातत्याने घेत आलेला आहे. चांगली राईट तो करतोय. या ठिकाणी आपण पाहतोय बदलापूर संघाच्या वतीनं बोनस पॉइंट बदलापूर. पुढे एकदा हेमंत येतात, पूर्णपणे संघाची जिम्मेदारी जोखीम पत्करणारा हा खेळाडू आहे. पुन्हा एकदा आपण पाहतोय या ठिकाणी आपण पाहतोय पूर्णपणे आत संपूर्ण खोल आपण पाहिलं तर त्याची एंट्री पाहायला मिळते. दहशत आहे कदाचित असंच म्हणावं लागेल महत्वाच्या मॅच मध्ये. आणि आता रायडर आउट. पुन्हा एकदा हेमंतची पकड जेव्हा होते ना तेव्हा प्रेक्षक क्राऊड मधून थोडासा जल्लोष पाहायला मिळतोय. चांगला खेळाडू आहे, चांगल्या खेळाडूला पकड झाल्यावरती नक्कीच तुम्हाला त्याचा प्रतिसाद प्रेक्षकांमधून उदंड पाहायला मिळेल. बदलापूर वर्सेस बेंगुरला हा सामना आपल्याला पाहायला मिळेल. अतितटीची लढत आहे. मध्यांतरापर्यंत बदलापूर संघाकडे 12 गुणांची आघाडी होती. कुळगाव बदलापूर नगर परिषद ब संघ आणि खोपोली नगर परिषद खोपोली यापुढील हा सामना होणार आहे दोन संघांदरम्यान. दोन्ही संघांना विनंती की आपण खेळण्याच्या दृष्टिकोनातून लोणावळा गेले 3 दिवस या कबड्डी मैदानामध्ये राष्ट्रीय पंच म्हणून जी जबाबदारी पार पडतायत ते राष्ट्रीय पंच अभिजितजी सावंत सर, विपुलजी घोष्टेकर, नितेशजी मोरे, मयूर कनोजिया आणि हनुमानजी एरेकर. खरोखरच अतिशय चांगल्या प्रकारचं निर्णय आणि
अगदी अतिशय छान डुबकी मारण्याचा प्रयत्नात त्यांनी 2 गडी बाद केलेले आहेत. तर पंचांचं विशेष एकही तक्रार त्यांच्या निर्णयाविरोधात आत्तापर्यंत आलेली नाही. सुंदर असं त्यांची जी न्याय प्रक्रिया आहे, प्रत्येक खेळाडूला न्याय देण्याचा आणि प्रत्येक निर्णय त्यांचा अतिशय सुज्ञपणे ते देत आहेत. खरोखरच आयोजकांतर्फे आम्ही त्यांचं मनपूर्वक धन्यवाद प्रकट करतो. त्याचप्रमाणे यूट्यूबला जे लाईव्ह टेलिकास्ट आपण समोर पाहतोय आणि DJ ऑपरेटर या दोघांचंही मनपूर्वक आभार. या खेळाडूला बदलापूर संघाच्या खेळाडूंची हिम्मत होत नाहीये पकड करायची आणि 2 खेळाडू आकाश गवळी या खेळाडूने 2 गडी बाद केलेले आहेत आपल्या चढाईमध्ये. पंचांची ताकीद कोळगाव बदलापूर नगर परिषद संघ नायका व्यतिरिक्त आपण कुणीही कॉलिंग करू नये. अतिशय चाणाक्षपणे खेळ केलेला आहे. कोणतीही मेहनत न घेता बाहेर गेलाय. याला हा एक स्किल आहे कबड्डी खेळामधील. लाईव्ह टेलिकास्ट जरा गॅलरीमध्ये पण जरा कॅमेरा फिरवत चला मधून मधून. ह्या खेळाडूला पकड करण्याची रिस्क घेत नाहीयेत
अतिशय प्लॅनिंग पूर्ण खेळ कुळगाव बदलापूर नगर परिषदेचा. त्यांना कळून चुकतं की या खेळाडूला पकड करणं ज्या खेळामुळे व्यक्तीच्या सर्वांगीण शरीराचा विकास होतो असा हा कबड्डी खेळ. माणसाच्या आयुष्यामध्ये ज्या खेळानं आयुष्याचा खेळ होणार नाही असे खेळ न खेळता ज्या खेळानं आपला आत्मिक विकास, बौद्धिक विकास, शारीरिक विकास होईल असा खेळ खेळावा. म्हणून जे काही खेळ निर्माण करून दिलेले आहेत ते अतिशय महत्त्वाचे आहेत. त्यासाठी मैदानी खेळ हा सर्वात महत्त्वाचा खेळ असे असतात. बघूया कैलास भोईर आलो तर घेऊनच जाईन. बसून पकड केलेली आहे, अतिशय सुंदर पकड. कुळगाव बदलापूर नगर परिषद स्वयंसेवक लगेच मैदान आखून घ्यायचंय. संपूर्ण गॅलरीमध्ये कैलास भोईर याचे चाहते अपेक्षा करतायत. काय वाईट अपेक्षा नाही, परंतु एक खेळाडू बाद केलेला आहे त्यांनी. व्यवस्थापक ताबडतोब मैदान आखून